हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात शिक्षकांचे भव्य धरणे आंदोलन। 15 मार्च 2025चा शासन निर्णय। संच मान्यता विद्यार्थी संख्या असताना सुद्धा शिक्षक अतिरिक्त होत आहेत। अशात 5 सप्टेंबर 2025च्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा शिक्षकांच्या विरोधातील असून तो रद्द करण्यात यावा या मागण्या घेऊन जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी धरणे आंदोलन केले। 5 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। टीईटी अनिवार्य संदर्भात शिक्षकांच्या हिताचे निर्णय घ्या, पदोन्नती प्रक्रिया सुरू करा, 5 डिसेंबरपर्यंत अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशा मागण्या धरणे आंदोलनादरम्यान करण्यात आले। 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेच्या बाबत, त्यामध्ये विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक अतिरिक्त होत आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ह्या बंद होत आहे। त्याचबरोबर 5 सप्टेंबर 2025ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो टीईटी संदर्भात निर्णय दिलेला आहे, जो शिक्षकाच्या एकदम विरोधात आहे, की जे शिक्षक आज 25-30 वर्षापासून अध्यापनाचं कार्य करत आहे, आत्मीयतेने करत आहे, त्यांना सुद्धा टीईटी परीक्षा ही लागू केलेली आहे। शिक्षक हा परीक्षेला घाबरत नाही, परंतु परीक्षेच्या मुळे जो शिक्षकाला मानसिक धक्का बसलेला आहे, त्यामुळे शिक्षकाचं खच्चीकरण, त्याचबरोबर मराठी शाळा बंद पडण्याचं हे जे षडयंत्र शासनाने लावलेलं आहे, त्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना या सर्वांनी मिळून आज 5 सप्टेंबर 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन, सामूहिक रजा आंदोलन पुकारलेलं आहे। आणि त्यामुळे शासनाला आम्ही विनंती करतो की आमच्या मागण्या ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्या शाळा टिकवण्यासाठी आहे, या मागण्या शासनाने मान्य केली आहे। आम्ही शासनाला मोर्चाची परमिशन मागितली होती, पण आचारसंहितेचं कारण देऊन शिक्षकाच्या आंदोलनाचा धसका शासनाने घेतला आणि आम्हाला मोर्चाची परमिशन न देता त्यांनी आम्हाला इथं धरणे आंदोलनाची परमिशन दिली आहे। याबद्दल सुद्धा आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतो। म्हणजे शासनाला कोणताही एक संघटितपणा आवडत नाही, कारण संघटितपणे लोक एकत्र झाले तर मग आपल्या विरोधामध्ये एक विचार सुरू होतो, ही खरी म्हणजे त्यामागची धारणा आहे। आणि त्यामुळे आचारसंहिता खरं ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्याच ठिकाणी फक्त आचारसंहिता लागू होते, अशी निवडणूक आयोगाची संहिता आहे। असं असताना सुद्धा जर समजा तिथे अमरावती शहरामध्ये कसल्याही प्रकारची आचारसंहिता नसताना मोर्चाला परवानगी नाकारणं म्हणजे हे खरं म्हणजे सरकारचं षडयंत्र आहे। आणि हे षडयंत्र आणून पाडण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिक्षक संघटनेचे लोक करतायत। आणि शिक्षकांना एक संघटित होऊन आमच्या विरोधात काही कडक कारस्थान करण का अशा स्वरूपाच्या भूमिका या शासनकर्त्याच्या आहेत आणि या शासनकर्त्याच्या भूमिका आणून पाडण्यासाठी आम्ही सगळे जण एकत्र मुद्दा डावलण्यासाठी हे खरं आहे की सतत एका मुद्द्यावर आम्ही चर्चा करत असेल, शिक्षक कर्मचारी चर्चा करत असेल, तर दुसरा मुद्दा उकळून काढणं ही खरं म्हणजे शासनाची धारणा आहे। आणि ही धारणा थांबवण्यासाठी, लोकांचं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी, जो माइंड सेटअप झालेला आहे तो बदल करण्यासाठी शासन असे काही वेगवेगळे पिंटू फेकण्याचं काम करताना दिसत आहे। म्हणून संघटना म्हणून आणि कर्मचारी म्हणून आम्ही कोणत्याही शासनाच्या चुकीच्या धोरणाला थांबणार नाही, वटणार नाहीत। आम्ही शासनाच्या विरोधात सतत आवाज उठवत राहू, आंदोलन करत राहू, एवढंच या निमित्ताने